नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटी या विषयाचं आपलं PYQचं आज तिसरं सेशन आहे। आज आपण 2021चे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत राज्यसेवा या परीक्षेमध्ये विचारलेले त्याचं एक ॲनालिसिस बघणार आहोत। या आधी आपण 2023चे आणि 2000 बघितलेले आहेत। ते सेशन्स तुम्हाला यूट्यूबला अवेलेबल आहेत आणि आजचं जे सेशन आहे आपलं तर ते 2021चं आहे। सो आपण लगेच सुरू करू, प्रश्न उत्तर आणि त्याचं एक्सप्लेनेशन। ओके, पहिलाच प्रश्न आहे, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गांच्या संदर्भात असलेल्या 2021च्या 105व्या घटना दुरुस्ती कायद्याने भारतीय संविधानाच्या कलमामध्ये किती कलमांमध्ये बदल केले असा प्रश्न आहे। ऑप्शन आहे 2, 4, 5 आणि 3। तर सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गांच्या संदर्भामध्ये असलेली 2021ची 105वी घटना दुरुस्ती आहे आणि त्यामध्ये किती कलमांमध्ये बदल केलेला आहे असा प्रश्न विचारलेला आहे। तर त्यामध्ये 3 कलमांमध्ये बदल केलेला आहे, इन्क्लुडिंग 138। सो आपण ते कोणकोणती कलम आहे समोरच्या स्लाइडमध्ये आपण एक डिटेलमध्ये बघणार आहोत। तर याचा आन्सर आहे 3 असं आन्सर आहे। 3 कलमांमध्ये बदल केलेला आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 15 ऑगस्ट 2021 रोजी संविधानाची जी 105वी घटना दुरुस्ती झाली, जो कायदा 2021ला लागू झाला, त्या 105व्या घटना दुरुस्ती कायद्यांमध्ये राज्य सरकार आणि संघ राज्य क्षेत्रांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणजे SEBCs, सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस असं ज्याला आपण म्हणू शकतो, तो ओळखण्याचा अधिकार पुनर्स्थापना करतो आणि 105व्या घटना दुरुस्ती कायद्याने संविधानाच्या अनुच्छेद 338B, 342A आणि 366 अशा एकूण 3 कलमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे। सो आपल्या प्रश्नाचं उत्तर जे होतं ते 3 असं होतं। ठीक आहे, दुसऱ्या प्रश्नाकडे आपण जाऊ। शोषणाविरुद्धचा हक्क या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? मानवी तस्करी आणि वेठबिगारीस प्रतिबंध, कोणत्याही विशेष धर्माचा प्रचार करण्याचा आणि कर भरण्याचं स्वातंत्र्य, अल्पसंख्याकांच्या हितसंबंधांचे संरक्षण आणि कायद्यासमोर समानता। विद्यार्थी मित्रांनो, तस्करी आणि वेठबिगारीस प्रतिबंध करणारा हे जे कलम आहे हे आता कलम 23 मध्ये, कलम 23 आपल्याला सांगतं की मानवी तस्करी आणि वेठबिगारीस प्रतिबंध कलम 23 मध्ये शोषणाविरुद्धचा हक्क दिलेला आहे आणि कलम 24 मध्ये लहान मुलांना कारखान्याच्या ठिकाणी तसेच धोक्याच्या ठिकाणी कामास बंदी असं 24 मध्ये दिलेलं आहे। तर कलम 23-24 हे जे कलम आहेत ते शोषणाविरुद्धच्या हक्कामध्ये समाविष्ट होतात। त्यामुळे आपल्याला शोषणाविरुद्धचा हक्क विचारलेला आहे, त्या संदर्भातलं कोणतं विधान बरोबर आहे असं विचारले। सो याचं पहिलंच उत्तर आहे बरोबर। मग दुसरे आपल्याला ऑप्शन बघावे लागतील, हे का चुकीचे आहेत? तर कोणत्याही विशिष्ट धर्माचा प्रचार करण्याचा आणि कर भरण्याचं हे जे स्वातंत्र्य आहे, धर्म स्वातंत्र्याचं जे हक्क दिलेला आहे आपल्याला, तर हा जो कोणत्याही धर्माचा कर भरण्याचा आणि कर भरण्याचा तसेच प्रचार करण्याचा जो हक्क आहे तो धर्म स्वातंत्र्याच्या हक्कांमध्ये येतो। सो हा इथे शोषणाविरुद्धच्या हक्कांमध्ये येणार नाही, हे येतं धर्म स्वातंत्र्याचा हक्क कलम 27 मध्ये। अल्पसंख्याकांच्या हितसंबंधाचं संरक्षण हा येतो शैक्षणिक आणि सांस्कृतिक हक्कांमध्ये, ज्याचं कलम येतं 29। कलम 29-30 हे जे आहेत ते सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्कांसंदर्भात सांगितलेले आहेत। त्यानंतर कायद्यासमोर समानता हा अधिकार जो आहे, कलम 14 ते 18 आपल्याला जे समानतेचे अधिकार सांगतात। 14 मध्ये कायद्यासमोर समानता, 15 मध्ये धर्म, वंश, जात, लिंग यानुसार भेदभाव करण्यास बंदी आहे, तिथे सुद्धा या आधारावर समानता असते। 16 मध्ये नोकरीच्या ठिकाणी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी समान संधी, 17 मध्ये अस्पृश्यता या आधारावर भेदभाव करण्यास मनाई आहे किंवा त्या संदर्भातली समानता आहे आणि 18 मध्ये पदव्या नष्ट करणे आहे। सो कलम 14 ते 18 मध्ये समानतेचा हक्क आहे आणि हा कायद्यासमोर समानता हा जो हक्क येतो 14 मध्ये, सो हा आहे समानतेच्या हक्कामध्ये। सो याचं जे शोषणाविरुद्धचा हक्क विचारला आहे तर हा येणार नाही, हा येणार नाही, हा येणार नाही, याचा ऑप्शन फक्त येईल 1। या ठिकाणी आपले जे 6 प्रकारचे हक्क आपल्याला दिलेले आहेत, कलम समानतेचा हक्क 14 ते 18, स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे आपल्याला कलम 19, 20, 21, 22 मध्ये, शोषणापासून संरक्षणाचा हक्क दिला आहे 23-24 मध्ये, धर्म स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे कलम 25 ते 28 मध्ये, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क दिलेले आहे कलम 29 आणि 30 मध्ये आणि घटनात्मक उपायांचा अधिकार आहे कलम 32 मध्ये, ज्याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा असं म्हणून सुद्धा संबोधतात, भारतीय राज्यघटनेचं हृदय असं संबोधतात आणि मूलभूत हक्कांचा जो आत्मा आहे असं सुद्धा त्याला संबोधतात, कारण मूलभूत हक्कांचं उल्लंघन झाल्यास आपण कलम 32चा आधार घेऊन आपण न्यायालयात धाव घेऊ शकतो। त्यामुळे कलम 32 जे आहे तो आहे घटनात्मक उपायांचा
अधिकार. नंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोण राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत थेट भाग घेत नाही असं म्हटलेलं आहे. लोकसभा आणि राज्यसभेचे निवडलेले सदस्य राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये थेट भाग घेतात. हे निवडलेले सदस्य असतात. राज्यांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य हे सुद्धा राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेतात. दिल्ली आणि पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य हे सुद्धा या निवडणुकांमध्ये भाग घेतात. राज्य विधान परिषदांचे निवडलेले आणि नामनिर्देशित सदस्य हे मात्र राष्ट्रपतींच्या निवडणुकीत थेट भाग घेत नाही. त्यामुळे ए, बी आणि सी उत्तर असलेलं ऑप्शन आहे आपलं. या ठिकाणी थोडंसं ए, बी आणि सी बरोबर आहे, पण आपल्याला भाग घेत नाही असं विचारलंय. तर भाग कोण घेत नाही? डी भाग घेत नाही. मग फक्त डी उत्तर असलेलं ऑप्शन आहे 3. आय होप तुम्हाला उत्तर कळत असतील आणि त्याचं स्पष्टीकरण नीट होत असेल आपल्याकडून. नंतरचा प्रश्न आहे, जिल्हा न्यायाधीशांच्या बाबतीत जिल्हा न्यायाधीश यांच्या जजेस जे आहेत त्यांच्या बाबतीत कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिगार्डिंग द डिस्ट्रिक्ट जजेस. जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती राज्य उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाकडून केली जाते आणि जिल्हा न्यायाधीशाची बदली करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे असं म्हटलेलं आहे. आणि यापैकी कोणतं विधान बरोबर आहे असं त्या ठिकाणी विचारलेलं आहे. तर दोन्हीही विधानं बरोबर नाही, कारण जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती त्याचबरोबर यांची नियुक्ती करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. त्यानंतर जिल्हा न्यायाधीशांची बदली करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना नाही, तो आहे उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश असतात त्यांना आहे. सो हे सुद्धा विधान चुकीचं आहे. मग नायदर ए नॉर बी म्हणजे दोन्हीही नाही असं त्या ठिकाणी उत्तर येईल. अनुच्छेद 233 नुसार जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक केली जाते. कोणत्याही राज्यात जिल्हा न्यायाधीशांच्या नेमणुका राज्यपाल करतात उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची सल्लामसलत करून. आणि भारतात न्यायाधीशांची बदली ही एक दीर्घ प्रक्रिया आहे, ती पार पाडते. जिथे मुख्य न्यायमूर्ती अंतिम निर्णय घेतात, ती एक बरीच मोठी प्रक्रिया आहे. त्यामुळे जे प्रश्नामध्ये विचारलं होतं की मुख्यमंत्री त्यांची बदली करू शकतात, तर ते उत्तर त्या ठिकाणी चुकीचं होतं. त्यानंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, सूची ए आणि बी मधील योग्य जोड्या लावा. एकेरी नागरिकत्व, न्यायालयीन पुनर्विलोकन, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व आणि केंद्र राज्य संबंधातील समवर्ती सूची. आपण जेव्हा राज्यघटना शिकलो तर तुम्हाला माहिती आहे की आपण बऱ्याच देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केला. त्याचबरोबर आपण 1935चा जो भारत सरकारचा कायदा आहे, बऱ्याच देशांच्या राज्यघटना आहे, त्यातून अभ्यास करून आपण बऱ्याच देशांकडून बऱ्याच विविध पद्धती आहे, बरीच जी वेगवेगळी तत्व आहेत ती आपण आपल्या राज्यघटनेसाठी स्वीकारलेली आहेत. तर आपण कोणत्या देशाकडून काय स्वीकारलेलं आहे? आपल्याला माहिती आहे अमेरिकेमध्ये दुहेरी नागरिकत्व आहे, त्यामुळे आपण त्यांच्याकडून ते एकेरी नागरिकत्व घेणार नाही. एकेरी नागरिकत्व आपण घेतलेलं आहे इंग्लंडकडून. मात्र न्यायालयीन पुनर्विलोकन आपण घेतलेलं आहे अमेरिकेकडून. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी ही घेतली आहे आपण आयर्लंडकडून. आणि केंद्र राज्य संबंधामधील जी समवर्ती सूची आहे ती घेतली आपण ऑस्ट्रेलियाकडून. योग्य जोड्या जुळवा असं म्हटलेलं आहे. सो 1, 2, 3, 4 असं उत्तर असणारं हे पहिलं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. तुम्हाला या ठिकाणी डिटेलमध्ये चार्ट देण्यात आलेला आहे, कोणत्या देशाकडून आपण परत काय काय घेतलेलं आहे त्या संदर्भात तुम्ही परत अधिक माहिती जी आहे ती वाचू शकता. नंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यासाठी घटनेमध्ये सशस्त्र बंड हा शब्द कधी जोडला गेला? राष्ट्रीय आणीबाणीच्या वेळी जेव्हा 1975 मध्ये इंदिरा गांधी सरकारच्या कार्यकाळामध्ये जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी घोषित झाली होती आणि त्या ठिकाणी सशस्त्र बंड हा शब्द नव्हता, त्या ठिकाणी अंतर्गत अशांतता असा एक शब्द होता. अंतर्गत अशांतता असा एक शब्द होता आणि त्याचा कुठलाही व्यापक अर्थ त्या ठिकाणी दिला नव्हता. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या परीने त्याचा अर्थ काढू शकत होता आणि त्याच बेसिसवर कुठेतरी राष्ट्रीय आणीबाणी घोषित झाली होती. आणि मग त्या आणीबाणीच्या नंतर, कारण कुठलीही आणीबाणी कुठल्याही देशासाठी ही काही खूप चांगली किंवा अगदी अभिमानास्पद बाब नसते आणि त्यामुळे अंतर्गत अशांतता हा वर्ड त्या ठिकाणून काढून सशस्त्र बंड हा शब्द जोडला गेला. तर तो जोडला गेला 44व्या घटनादुरुस्तीने. मग 42व्या घटनादुरुस्तीमध्ये काय आहे तर 42व्या घटनादुरुस्तीला विद्यार्थी मित्रांनो लघु संविधान असं म्हटलं जातं, कारण कायद्याच्या घटनात्मक
वैधतेवर या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे जे अधिकार क्षेत्र आहे ते कमी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला होता आणि भारतीय नागरिकांना जी मूलभूत हक्क दिलेले आहेत त्याचबरोबर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व जशी राज्यघटनेमध्ये नमूद करण्यात आली होती तर त्या ठिकाणी नागरिकांची मूलभूत कर्तव्य ही घटनेमध्ये नव्हती आणि या 42व्या घटना दुरुस्तीने नागरिकांची मूलभूत कर्तव्य 1975च्या आणीबाणीनंतर नागरिकांची जी मूलभूत कर्तव्य आहे ती या राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली होती 42व्या घटना दुरुस्तीने. आधी ती नव्हती आणि 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीने सरदार स्वर्णसिंग जे परकीय कामकाज मंत्री होते त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बसली होती आणि त्यांनी 8 मूलभूत कर्तव्यांची यादी सरकारपुढे मांडली होती. मात्र त्यापैकी काही कर्तव्ये ही स्वीकारली गेली आणि काही नव्याने ॲड केली आणि 1976 मध्ये मग 10 मूलभूत कर्तव्य ही राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांच्या यादीमध्ये समाविष्ट झाली होती. तर मूलभूत कर्तव्य ही जी 42वी घटना दुरुस्ती आहे ती त्या संदर्भातली आहे आणि या 42व्या घटना दुरुस्तीला विद्यार्थी मित्रांनो लघु संविधान म्हणजे मिनी कॉन्स्टिट्यूशन असं सुद्धा म्हणतात. 40व्या घटना दुरुस्तीने आणि 38व्या घटना दुरुस्तीने या ठिकाणी सशस्त्र बंड हा शब्द त्या ठिकाणी समाविष्ट केला नाही. तिथे राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यासाठी 44वी घटना दुरुस्ती त्या ठिकाणी ॲड करण्यात आलेली आहे. सो त्याचं उत्तर काय आहे 1. राष्ट्रपती खालील विधाने विचारात घ्या. राष्ट्रपती कोणतेही सर्वसाधारण विधेयक संसदेकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकतात. त्यानंतर राष्ट्रपती धन विधेयक संसदेकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकतात. संसदेने सर्वसाधारण विधेयक पुन्हा मंजूर केल्यास राष्ट्रपतींना त्या विधेयकाला मंजुरी द्यावी लागते. कोणती विधाने किंवा कोणतं विधान बरोबर आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रपती कोणतंही सर्वसाधारण विधेयक संसदेकडे पुनर्विचारार्थ पाठवू शकतात. हा त्यांचा कायदेकारी किंवा कायदे विषयक जो अधिकार आहे तो त्यांचा अधिकार आहे. सो हे विधान बरोबर आहे. राष्ट्रपती धन विधेयक मात्र संसदेकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाही कारण ते राष्ट्रपतीच्या संमतीनेच बनलेलं असतं. त्यामुळे धन विधेयक एकदा तयार झालं की ते संसदेकडे पुनर्विचारासाठी पाठवता येत नाही. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे आणि संसदेने सर्वसाधारण विधेयक पुन्हा मंजूर केल्यास राष्ट्रपतींना विधेयकाला मंजुरी द्यावी लागते कारण सर्वसाधारण विधेयक ते संसदेकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकतात. पण त्यांनी पुन्हा मंजूर केलं आणि पाठवलं तर राष्ट्रपतींना त्याला मंजुरी द्यावीच लागते. हे विधान बरोबर आहे. कोणती विधाने बरोबर आहे असं म्हटलं आहे ए आणि सी ऑप्शन असलेलं उत्तर आहे 3. पुढच्या प्रश्नाकडे आपण जातोय. भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षकासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. त्यांची नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतींकडून केली जाते. त्यांचे वेतन आणि इतर सेवा शर्ती संसदेकडून निश्चित केले जातात. त्यांना पंतप्रधानांकडून केव्हाही पदमुक्त केलं जाऊ शकतं आणि ते संसदेच्या लोकलेखा समितीचे मार्गदर्शक मित्र आणि तत्वज्ञ म्हणून काम करतात. कोणते विधान किंवा कोणती विधाने बरोबर आहे असा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो भारताचे जे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक आहे ज्यांना कॅग कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल असं म्हटलं जातं तर त्यांची नियुक्ती ही जी आहे ती भारताच्या राष्ट्रपतींकडूनच केली जाते. त्यांचं वेतन आणि इतर सेवा शर्ती ह्या ज्या आहेत त्या संसदेकडून निश्चित केले जातात. त्यांना पंतप्रधानांकडून केव्हाही पदमुक्त केलं जात नाही. त्यासाठी प्रोसिजर आहे आणि त्यांना जर पदमुक्त करायचं असेल तर ते राष्ट्रपती करू शकतात. त्याची प्रोसिजर आहे. त्या प्रोसिजर वाईज त्यांच्यावर जर अविश्वास ठराव वगैरे त्या ठिकाणी जर त्यांच्यावर झाला किंवा त्या संदर्भातल्या काही गोष्टी आढळून आल्या तर राष्ट्रपती त्यांना पदमुक्त करतात. पंतप्रधान करत नाही. सो हे विधान चुकीचं आहे आणि संसदेच्या लोकलेखा समितीचे मार्गदर्शक मित्र आणि तत्वज्ञ म्हणून ते कार्य करतात. सो हे विधान सुद्धा बरोबर आहे. ए बी आणि डी बरोबर असलेलं हे ऑप्शन आहे 2. नंतरचा प्रश्न आहे खालील विधाने विचारात घ्या. विधान परिषद हे एक स्थायी सभागृह आहे. राज्यपाल विधान परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. काही नामनिर्देशित सदस्य सोडल्यास विधान परिषदेचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात. खालील विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे जी राज्य विधिमंडळातली 2 सभागृह असतात विधान परिषद आणि विधानसभा. त्यापैकी विधानसभेचा जो कार्यकाळ आहे तो 5 वर्षाचा असतो. लोकसभेप्रमाणे जसं केंद्र सरकारमध्ये किंवा केंद्र शासनामध्ये 2 सभागृह आहेत केंद्र सरकारची
संसदेमध्ये राज्यसभा आणि लोकसभा, त्यामध्ये लोकसभा हे जे आहे ती त्याचा 5 वर्षाचा कालावधी असतो, त्यामध्ये राज्यसभा जी आहे ती स्थायी सभागृह म्हणून आपण ओळखतो। त्याचप्रमाणे राज्य विधान परिषद हे एक स्थायी सभागृह आहे, त्याचे 1/3 सदस्य जे आहेत ते दर 2 वर्षांनी रिटायर्ड होत असतात आणि तिथे नवीन सदस्य आहे 1/3 ते निवडून येत असतात। त्यामुळे हे जे आहे सदस्य हे कधीच स्थगित होत नाही किंवा राज्य विधान परिषद हे सदस्य जे आहे ते स्थायी सभागृह आहे, ते कधीच विसर्जित होत नाही। राज्य विधानसभा हे जे सभागृह आहे ते विसर्जित होत असतं, त्यामुळे हे विधान बरोबर आहे, ते स्थायी सभागृह आहे। त्यानंतर राज्यपाल विधान परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात, तर नाही, विधान परिषदेचे अध्यक्ष निवडलेले असतात तिथल्याच लोकांमधनं, त्यामुळे ते तिथले अध्यक्ष असतात। राज्यपाल हे विधान परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष नसतात आणि काही नामनिर्देशित सदस्य सोडल्यास विधान परिषदेचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात, तर हे सुद्धा विधान या ठिकाणी बरोबर आहे। मग ए आणि सी बरोबर असलेलं विधान आहे या ठिकाणी 3। नंतरचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, जम्मू आणि काश्मीर राज्य मानवी हक्क आयोगाचं अस्तित्व या दिवशी संपलं। तर आपल्याला जम्मू आणि काश्मीर ज्याला जो स्पेशल दर्जा होता तो संपलेला आपल्याला माहिती आहे आणि त्या संदर्भातलंच जर मग त्या ठिकाणी जे आयोग होते जे पर्टिक्युलर फक्त जम्मू काश्मीरसाठी होते त्या आयोगांचं जे अस्तित्व आहे ते सुद्धा त्याच दिवशी त्या ठिकाणी संपलेलं आहे। आणि मग जम्मू काश्मीर संदर्भात हा जो आयोग आहे कोणता, राज्य मानवी हक्क आयोग, याचं अस्तित्व सुद्धा त्या दिवशी संपलं ज्या दिवशी जम्मू काश्मीरचा स्पेशल दर्जा काढला गेला, कलम 370 हे संविधानातून हटवलं गेलं जम्मू काश्मीरच्या संदर्भातील, आणि त्याच दिवशी हा जो राज्य मानवी हक्क आयोगाचं जे अस्तित्व आहे ते सुद्धा संपलं। तर त्या दिवसाची जी तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो ती आहे 31 ऑक्टोबर 2021, त्यामुळे त्याचं उत्तर येईल 1। बघा त्या प्रश्नासंदर्भात थोडंसं डिटेल आपण जाऊ या ठिकाणी। जम्मू आणि काश्मीर मानवाधिकार आयोग ही एक स्वायत्त राज्य संस्था होती ज्यात अर्धन्यायिक अधिकार होते आणि ज्याला जम्मू आणि काश्मीर भारतामधील मानवाधिकारांच्या कोणत्याही उल्लंघनाची चौकशी करण्याचे अधिकार देण्यात आले होते। मात्र जानेवारी 1987 मध्ये नॅशनल कॉन्फरन्स सरकारने मानवाधिकार संरक्षण कायद्याअंतर्गत या संस्थेची स्थापना केली होती आणि 31 ऑक्टोबर 2021 ला जेव्हा जम्मू आणि काश्मीरचा स्पेशल जो दर्जा आहे तो काढण्यात आला, 370 कलम त्या ठिकाणी हटवण्यात आलं, तेव्हाच हा आयोग सुद्धा संपुष्टात आला, त्याचं अस्तित्व सुद्धा संपुष्टात आलं। भारतीय राज्यघटनेतील 1992च्या 74व्या घटनादुरुस्तीने कायद्याप्रमाणे शहरी भागामध्ये किती प्रकारच्या नगरपालिका आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। नगर परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका। 1992 मध्ये 74वी घटनादुरुस्ती झाली जी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत होती। 73वी घटनादुरुस्ती होती ती ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत होती आणि 74वी घटनादुरुस्ती जी आहे ती शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत होती आणि ज्यामध्ये शहरी जी प्रशासकीय व्यवस्था आहे ती 3 ठिकाणी विभागल्या गेली, ज्यामध्ये नगर परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका यांचा समावेश होतो। तर शहरी भागामध्ये किती प्रकारच्या नगरपालिका आहेत? 3 प्रकारच्या। महाराष्ट्र विधान परिषदेला कधी 50 वर्ष पूर्ण झाली? मग यासाठी आपल्याला महाराष्ट्र विधान परिषदेची स्थापना त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे 1987 साली महाराष्ट्र विधानसभेला 50 वर्ष पूर्ण झाली। याचा अर्थ होतो की 1937 साली महाराष्ट्र विधान परिषदेची स्थापना झालेली आहे। भारत सरकारचा जो 1935चा कायदा आहे त्यावर आधारभूत हा जो महाराष्ट्र विधान परिषद आहे त्याची स्थापना झालेली आहे 1935च्या कायद्यावर, आणि त्यामध्येच मग महाराष्ट्र विधान परिषद ही 1937ला स्थापन झालेली आहे आणि 1987ला त्याला 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत।
शपथा आणि प्रतिज्ञांचे नमुने. आपण बऱ्याच वेळा जेव्हा राष्ट्रपती बघतो, पंतप्रधान बघतो, महान्यायवादी बघतो, मंत्रिमंडळ बघतो, राज्यसभा विधानसभा यांचे सदस्य बघतो, तर यांना त्या मंत्रिपदाची शपथ घेत असताना, पंतप्रधानांना पंतप्रधान पदाची शपथ घेत असताना, राष्ट्रपतींना राष्ट्रपती पदाची शपथ घेत असताना त्यांना एक पर्टिक्युलर शपथेचा नमुना दिलेला असतो. त्यांना त्यांच्या पदाची एक शपथ घ्यावी लागते, प्लस त्यांना गोपनीयतेची सुद्धा शपथ घ्यावी लागते. आणि या शपथेचे जे नमुने आहेत ते दिलेले आहेत घटनेच्या कितव्या अनुसूचीमध्ये? ते दिलेले आहेत राज्यघटनेच्या 3ऱ्या अनुसूचीमध्ये. त्यामुळे प्रश्नाचं उत्तर काय आहे? 3. भारताच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष CPI याची स्थापना केव्हा झाली? हा एक अगदी फॅक्च्युअल प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये असं खूप जास्त डिटेल जाण्याची गरज नाहीये. याची तारीख आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर हा जो CPI आहे किंवा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे याची स्थापना झालेली आहे 1964 साली. ठीक आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे, लोकसभेच्या अध्यक्षांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते आपल्या पदावर राहू शकतात. कोण? लोकसभेच्या अध्यक्षांबाबत आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते आपल्या पदावर राहू शकतात. त्यांच्या निवडीच्या वेळी ते सभागृहाचे सदस्य असणं बंधनकारक नाही. ते संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षस्थान भूषवू शकतात. तर प्रश्न आहे की खालील कोणती विधाने बरोबर आहेत? तर बघा, राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत ते पदावर राहू शकतात असं नाही, फक्त बरोबर विधाने विचारलेली आहेत. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत लोकसभेचे अध्यक्ष पदावर राहू शकत नाही. त्यांना पदावरून काढण्यासाठी घटनेने एक प्रक्रिया दिलेली आहे आणि त्या प्रक्रियेतून जावं लागतं त्यांना पदावरून दूर करण्यासाठी. तर त्या प्रक्रियेमध्ये संसदेमध्ये जमलेल्या 1/3 सदस्यांनी बहुमताने तो ठराव पारित केलेला असावा आणि त्या सभागृहातील कमीत कमी 50 लोकांनी त्याला सहमताने तो प्रस्ताव पारित केलेला असावा. तरच जे लोकसभेचे अध्यक्ष असतात त्यांना पदावरून दूर करता येतं. सो त्यांना राष्ट्रपती पदावरून दूर करतात असं विधान दिलेलं आहे, ते चुकीचं आहे. त्यांच्या निवडीवेळी ते सभागृहाचे सदस्य असणं बंधनकारक आहे. ते सभागृहाचे सदस्य नसतील तर त्यांना अध्यक्ष म्हणून त्यांचं स्थान त्या ठिकाणी मिळू शकत नाही. तर अध्यक्ष म्हणून जर त्यांना निवडून यायचं असेल, आता या ठिकाणी परत 2 गोष्टी आहेत की सभागृहाचं सदस्यत्व प्राप्त करणं, जर एखादा सदस्य असेल तर जर तो त्यावेळी सभागृहाचा सदस्य नसेल तर तो नंतर प्राप्त करू शकतो. पण जर एखाद्या व्यक्तीला अध्यक्ष व्हायचं असेल तर त्याच्याकडे त्या पर्टिक्युलर सभागृहाचं सदस्यत्व त्यावेळी असणं आवश्यक आहे. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. त्यांच्या निवडीच्या वेळी सभागृहाचे सदस्य असणं बंधनकारक नाही असं म्हटलंय, तर ते बंधनकारक आहे. ते संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त अधिवेशनं बोलवू शकतात. हे विधान मात्र या ठिकाणी बरोबर आहे. मग फक्त C बरोबर असलेला ऑप्शन आहे या ठिकाणी 3. या ठिकाणी लोकसभा अध्यक्षांबद्दल थोडी डिटेल माहिती दिली, आपण ते बघून घेऊ. भारताच्या लोकसभेचे सभापती हे भारतीय संसदेच्या लोकसभा या कनिष्ठ सभागृहाचे सभापती आहेत. प्रत्येक लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनादरम्यान नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांपैकी एकाची सभापती म्हणून म्हणजेच अध्यक्ष म्हणून निवड केली जाते. लोकसभा सभापतीचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो, म्हणजे जोपर्यंत लोकसभा सुरू आहे तोपर्यंत, अस्तित्वात आहे तोपर्यंत तो सत्ताधारी पक्षाचाच कार्यकाळ असतो. आणि तो सदस्य जो आहे लोकसभेचा अध्यक्ष तो सुद्धा सत्ताधारी पक्षाचाच एक सदस्य असतो. आणि त्यांना पदावरून रिक्त करण्यासंदर्भातली या ठिकाणी एक तरतूद दिलेली आहे. कलम 94 अन्वये लोकसभा विसर्जित होण्याच्या आधीच अध्यक्षांचं पद पुढील कारणामुळे रिक्त होऊ शकतं. केव्हा? जर त्यांचा लोकसभेचे सदस्यत्व संपुष्टात आलं तर, म्हणजे लोकसभेचं सदस्यत्व त्यांच्याकडलं संपलं तर. जर त्यांनी आपल्या पदाचा सहीनिशी लेखी राजीनामा दिला, आता ते अध्यक्ष आपला राजीनामा जे आहे ते उपाध्यक्षांना संबोधून देऊ शकतात आणि उपाध्यक्ष आपला राजीनामा द्यायचा असेल तर ते अध्यक्षांना संबोधून देऊ शकतात. जर त्यांना पदावरून दूर करण्याचा ठराव लोकसभेने पारित केला तर त्यांना पदावरून दूर करण्याचा उद्देश किमान ठराव 14 दिवसांची पूर्व नोटीस त्यांना द्यावी लागते आणि तरच तो ठराव मानला जातो. किमान 50 सदस्यांच्या सह्या असलेली जी पूर्व नोटीस आहे ती नोटीस त्यांना द्यावी लागते, तेव्हाच तो ठराव त्या ठिकाणी मानला जातो. तो दिल्याशिवाय तो ठराव मांडता येत नाही. हा ठराव लोकसभेच्या तत्कालीन सदस्य संख्येच्या बहुमताने म्हणजेच
प्रभावी बहुमतानं पारित होणं गरजेचं असतं. तसेच अध्यक्षांवरील दोषारोप जे आहे ते निश्चित असावे लागतात, संदिग्ध असून चालत नाही. आणि अशा वेळी लोकसभेचे अध्यक्ष जर त्या ठिकाणी पूर्णपणे त्यांच्या विरोधात जर अविश्वास ठराव पारित झाला, संसदेमध्ये जे कमीत कमी 50 सदस्यांनी सह्या केलेला जो प्रस्ताव आहे, अशी नोटीस त्यांना किमान 14 दिवस आधी द्यावी लागते. आणि मग तो जर ठराव पारित झाला आणि त्यांच्यावर लावलेले जे दोषारोप आहे ते स्पष्ट असावे लागते, ते संदिग्ध असून चालत नाही, तेव्हाच लोकसभेच्या अध्यक्षांना पदावरून दूर केलं जाऊ शकतं. याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आपण जे 2021चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत ते बघितलेले आहेत. आणि ही आपली जी नवीन बॅच आहे MPSC राज्य सेवा 2024 ची जी बॅच आहे, महाराष्ट्र राज्यपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे, ही आपली 8 जानेवारीपासून तयार होते आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत हे सगळे तुम्हाला मार्गदर्शक शिक्षक म्हणून या ठिकाणी लाभणार आहेत. आणि ही जी बॅच आहे ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. फक्त विद्यार्थी मित्रांसाठी ही बॅच आपल्याला 6000 मध्ये या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्यपत्रित नागरी सेवा ही जी परीक्षेच्या बदलत्या स्वरूपानुसार किंवा पद्धतीनुसार जी परीक्षा सेशन आहे किंवा त्याबद्दलची ही बॅच आहे, प्री फोकस्ड कोर्स आहे हा. यामध्ये PYQ प्लस कन्सेप्ट प्लस करंट अफेअर्स प्लस एक्सपेक्टेड क्वेश्चन, त्याचबरोबर ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही बॅच असणार आहे, मराठी आणि इंग्लिश दोन्ही मीडियममध्ये. त्यानंतर ही टेस्ट सिरीज आहे विद्यार्थी मित्रांनो, आपली प्री एक्झाम 2024 या संदर्भात टेस्ट सिरीज आहे. या ठिकाणी तुम्हाला 14 टेस्ट अवेलेबल होणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट वाईज टेस्ट सुद्धा आहे आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सुद्धा आहे GSच्या, त्याचबरोबर CSATच्या सुद्धा. ही टेस्ट सिरीज तुम्हाला ऑफलाईन विद्यार्थ्यांना 1700 रुपयात ती अवेलेबल होणार आहे आणि ऑनलाईन विद्यार्थ्यांना फक्त 1200 मध्ये ती अवेलेबल असणार आहे. टोटल त्यामध्ये 15 टेस्ट होणार आहे. त्यानंतर MPSC PSI STI ASO जी संयुक्त पूर्व परीक्षा आहे त्या संदर्भात कंबाईन संदर्भातली ही बॅच आहे आपली. या संदर्भात सुद्धा तुम्हाला जे नंबर दिसत आहेत स्क्रीनवर त्या नंबर्सवर तुम्ही कॉल करून विचारू शकता. जे ऑफिसची वेळ असते सकाळी 11 ते संध्याकाळी 7 पर्यंत, या वेळेत तुम्ही ऑफिसच्या नंबर्सवर कॉल करून विचारू शकता जर तुम्हाला डिटेल या कोर्सेसबद्दल माहिती हवी असेल तर. या ठिकाणी कंबाईन सुद्धा आपल्याकडे टेस्ट सिरीज आहे, यामध्ये सुद्धा तुम्हाला टोटल 15 टेस्ट अवेलेबल आहे. पहिली टेस्ट सर्वांसाठी मोफत आहे. ही टेस्ट सिरीज सुद्धा आपली सुरू होते आहे 15 टेस्टची. आणि यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट वाईज सुद्धा टेस्ट आहे प्लस कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सुद्धा यामध्ये असणार आहेत. त्यानंतर MPSC जी इतर मागास बहुजन कल्याण अधिकारीची आपण ॲड बघितली आहे आता, इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत जी 57 पोस्टसाठी ॲड आहे, त्यामध्ये सहाय्यक संचालक आहे, संशोधन अधिकारी, प्रकल्प अधिकारी गट अ आणि इतर मागास बहुजन अधिकारी आहे गट ब. त्यांच्यासाठी जी 31 पदं आहेत ती सुद्धा आपल्याकडे झूमला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे विद्यार्थी मित्रांसाठी. या संदर्भात सुद्धा तुम्ही डिटेल इन्फॉर्मेशन त्या नंबर्सवर कॉल करून घेऊ शकता. 2 जानेवारीपासून म्हणजे आजपासूनच ही बॅच सुरू झालेली आहे संध्याकाळी 7 वाजता. या ठिकाणी नंबर दिलेले विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला, यावर तुम्ही कॉल करून अजून अधिक माहिती घेऊ शकता. थँक्यू.